निलंगा नगर परिषदेला विकासाच्या पटलावर नेण्यासाठी काँग्रेसला मतदानाचे आवाहन। नगराध्यक्ष पदाचे काँग्रेसचे उमेदवार हमीद शेख यांची जनतेला विनंती। आगामी नगर परिषद निवडणुकीत निलंग्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी काँग्रेस पक्षाला मतदान करण्याचे आवाहन काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हमीद शेख यांनी केले आहे। शहरातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते, डिजिटल सुविधा यासह नागरिक केंद्रित प्रशासन या माध्यमातून निलंग्याला विकासाच्या नव्या वाटेवर नेण्याचा संकल्प त्यांनी केला। हमीद शेख यांनी प्रभागामध्ये जनसंपर्क करताना नागरिकांशी संवाद साधत काँग्रेसच्या विकास धोरणांची माहिती दिली। निलंगा शहराचे सुशासन आणि दीर्घकालीन विकास शक्य आहे, त्यासाठी सक्षम नेतृत्व आणि प्रामाणिक प्रशासनाची गरज आहे, असे शेख यांनी सांगितले। नमस्कार, आपण आलोय आता प्रभाग 4 मध्ये आणि या ठिकाणी काँग्रेसचा प्रचार जो आहे तो डोर टू डोर प्रचार चालू आहे। आपल्यासोबत काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हमीद शेख आहेत, त्यासोबत नगरसेवक पदाचे उमेदवार सुद्धा आहेत। आपण त्यांना विचारणार आहोत जनतेसमोर नेमके कुठले मुद्दे घेऊन ते जात आहेत। भैया नमस्कार। नमस्कार, काय सांगाल, जनतेसमोर आपण जात आहात, डोर टू डोर प्रचार करत आहात, नेमके कुठले मुद्दे आपण जनतेसमोर घेऊन जाणार आहात आणि आपल्या डोक्यामध्ये येणाऱ्या 5 वर्षामध्ये काय मास्टर प्लॅन या निलंगा नगर परिषदेसाठी असणार? मुद्दे जेवढे सांगावं तेवढे कमी आहेत, अमाप मुद्दे आहेत। आता नेहमी तेच मुद्दे मांडण्यामध्ये सुद्धा मला लाज वाटते। साधी साफसफाई नाही आहे, साधी नाली काढायला माणूस नाही आहे, स्वच्छता नाही आहे, लाईट नाही आहे, पाईपलाईन खोदून पार रस्त्याचं वाटळं कोण ठेवल्यात, पाणी कोणाच्या घरला जात नाही। आता पाणी नगर निवडणूक आली आहे तर आता 2 दिवसाला एकबार दिलेलं आहे, 8-8 दिवस पहिले पाणी येत नव्हतं। खड्डे पूर्ण रस्त्याला पार घेऊन दिल्यात, इतकी दुर्दशा केल्या शहराची, याच्यापेक्षा ग्रामीण भाग चांगला। आपण काय करणार आहात ज्यावेळेस आपल्याला जनतेने संधी दिली तर आपण काय करणार? अति शक्ती सांगणार नाही, पहिले सुरू हा जो तिने विस्कृत केलेला कारभार आहे ते दुरुस्त करावं लागेल। तिने जे शहराचं वाटोळं केलंय त्याला दुरुस्त करायला प्राधान्य द्यावं लागेल, मग विकासाचं पुढं काम करावं लागेल। इतकं वाटोळं केलं शहराचा, ते दुरुस्त करता लई वेळ लागणार आहे त्याला बराचसा। इतकं खराब केलं शहर उच्चार होतो, विद्रूप केलं शहर तिने। पहिलं दुरुस्त शहर सुंदर करू, आम्ही चांगलं करू, जे मूलभूत गरजा आहेत नगरपालिकेच्या ते दुरुस्त करण्यासाठी प्रयत्नशील व्हावं। निलंगा शहरामध्ये वाहतूक कोंडी खूप मोठ्या प्रमाणात होत आहे, रस्त्यावरती कुठेही गाड्या लावल्या, त्याच्यावरती आपण ठोस काही पावलं उचलणार आहात? कल्पना आमच्या डोक्यात भरपूर आहे। कल्पना आम्ही निलंग्याला बारामती शहर करायची आमची इच्छा आहे। असा शहर आता बघतो, सगळेजण म्हणतात बारामती बघावं, मी बारामती बघितलं सुद्धा। माझ्या मनात सुद्धा त्या प्रकारे निलंग्यामध्ये वेगळं काहीतरी करून दाखवायचं आहे। पार्किंगची व्यवस्था लावू शकतो आपण, गाड्याची व्यवस्था लावू शकतो, आपल्याला रस्त्यावर थांबलेले गाड्या म्हणा, ऑटो रिक्षा म्हणा, ही सगळ्याची व्यवस्था आपण नीट जर विचार केला तर लावू शकतो आपण, ती लावू आपण, चांगली व्यवस्था करू, कुणालाही अडचण होणार नाही अशी व्यवस्था आपण लावू। आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निलंगा शहरात बराच विकास कामे झाले आहेत असं भारतीय जनता पार्टीचे जे नगरसेवक जे उमेदवार असतील, नगराध्यक्ष पदाचे ते सांगत आहे। त्यांचा सुद्धा झालं नाही, जे म्हणलात ना विकास झाला म्हणून, त्यांचा स्वतःचा जरी झाला नाही ना, त्यांचं दुसऱ्याचं काय होणार आहे? स्वतःचा सुद्धा विकास झाला नाही, जनतेचा विकास झाला नाही, काय नाही, सगळे बोम आहे। तुम्ही प्रत्येक वार्डाचा सामान्य माणसाचं मत जाणून घ्या, तुम्हाला वाटेल 14 वर्ष वनवास केले, की जे 14 वर्ष नाव वनवासात गेले, 14 वर्ष आता लोक त्याचा बदला घेणार आहे, तिथे एवढं लक्षात येईल लोकांना। मग आपण फिरत असताना आपल्याला लोकांचा कसा प्रतिसाद मिळत आहे? एकतर्फा प्रतिसाद काय, एकतर्फा ते आमच्यासोबत त्यांची निवडणूक होऊ शकतच नाही, अशा पोझिशनमध्ये आम्ही सध्या आहोत। लोकांचा इतका प्रतिसाद आहे, तिने 14 वर्षाचं केलेला सत्यानाश लोकांना भरून काढायचा आहे। लोकांना पर्याय समजून आम्ही समोर आलेला आहे, पर्याय नव्हता चालला, आता पर्याय समजून समोर आलेला आहे। त्याप्रमाणे आम्ही पूर्ण चांगलं काम करून शहराला एक सुंदर आणि चांगला आदर्श शहर बनवू। काय सांगाल, आपण उमेदवार आहात, कुठले मुद्दे जनतेसमोर आपण घेऊन जात आहात आणि लोकांना काय आश्वासित करू? आता आम्ही केले त्या पद्धतीनेच आम्ही काम करू आणि दोघं पण, मी आणि ताई दोघं पण पूर्ण वार्डाला सतत लक्ष देऊ। त्यांनी जी अगोदरची नगरसेवक होते ते एकदा निवडून आले की 5 वर्ष आलेच नाहीत, कधी कुणाचा संपर्क नाही, कसली सेवा नाही, काही ते आम्ही पूर्ण। काही काय सांगाल, महिला म्हणून आपण सुद्धा उमेदवार आहात, महिलांचे काही प्रश्न आतापर्यंत सुटलेत का किंवा मग आपल्या माध्यमातून सुटणार आहेत? महिला म्हणजे आता महिलाचं काय असते, स्वच्छता, आपल्या घरासमोरचं। बरं, हे प्रश्न आतापर्यंत सुटलेत का? मग
आपण पाहिले की एकंदरीत काँग्रेसची जी परिस्थिती आहे आज ते लोकांसमोर जात आहेत आणि मागील काळामध्ये जो विकास झाला नाही असं त्यांचं मत आहे. तो विकास करण्यासाठी जनतेने त्यांना एक वेळेस अवश्य संधी द्यावी असं त्यांचं मत आहे.